मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मल्हार एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. स्वरासोबत घालवलेले प्रत्येक आनंदाचे क्षण त्याला आठवत असतात. त्यामुळे मल्हार खूप रडत असतो. त्याच वेळेला मंजुळा तिथे येते. तर मल्हार लगेच डोळे पुसत विचारतो, मंजुळाबाई तुम्ही? त्यावर मंजुळा म्हणते, साहेब मला नाही वाटत आज तुम्ही स्वराला जाऊ द्याल म्हणून. तुम्हाला खूप त्रास होईल. तेव्हा मल्हार म्हणतो, त्रास तर होणारच ना, कारण स्वराचा चिवचिवाट, या रूममध्ये होणारा तिचा रियाज, मल्हार गुरुजी असं म्हणत माझ्या मागे घरभर फिरणं, हे सगळं आता नसणार आहे आणि मी हे खूप मिस करेल. परंतु तरीही स्वराला तिच्या खऱ्या बाबांसोबत तर जावंच लागणार ना. त्याच वेळेला स्वरा तिथे येते आणि दारामागे उभं राहून ती सर्व काही ऐकत असते. तर मंजुळा म्हणते, साहेब अहो आत्ताच अशी अवस्था आहे तुमची, मग तिच्याशिवाय तुम्ही कसं राहणार? तर मल्हार म्हणतो, राहावं तर लागणारच ना. आणि खरं सांगू का, स्वराला एक शिष्य म्हणून मी कधीच पाहिलं नाही. ती नकळत मला माझ्या मुलीसारखीच वाटत होती. कधी कधी तर असं वाटतं, देवाने जर स्वराला माझी मुलगी बनवून पाठवलं असतं तर किती बरं झालं असतं. माझ्या 2 मुली असत्या, एक पिहू आणि एक स्वरा. मग मी त्या दोघींनाही माझ्या नजरेसमोरून कधीच दूर जाऊ दिलं नसतं. त्यांचं लग्न जरी झालं असतं ना, मी त्यांच्या नवऱ्यांना म्हणालो असतो की इथे घर जावई म्हणून या, परंतु माझ्या मुली माझ्या नजरेआड कधीच होणार नाही. त्यावर मंजुळा विचारते, साहेब तुम्हाला एवढंच जर वाटतं, तुम्ही स्वराचा किती सांभाळ केला, तिला घडवलं, मग तिला शुभंकर साहेबांसोबत पाठवण्याची अशी घाई करू नका. तर मल्हार म्हणतो, पण तिला जायचं आहे ना. तर इकडे स्वरा स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, बाबा तुम्हाला सोडून जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. अहो तुमच्यासाठी तर मी इथे आले होते. तर इकडे मल्हार मंजुळाला विचारतो, एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का, जेव्हापासून शुभंकर या घरात आला तेव्हापासून स्वरा माझ्याकडे येत सुद्धा नाही. पण ठीक आहे, ती आनंदात आहे ना, आणि मला तेच तर हवं आहे. काल पण डोळे झाकून सुद्धा तिने तिच्या बाबांना बरोबर ओळखलं. तर स्वरा मनाशीच म्हणत असते, बाबा ते सगळं मला मुद्दाम करावं लागलं, कारण मनुका काकू तुम्हाला काहीतरी करेल याची मला भीती वाटत होती. त्याच वेळेला मल्हारला शुभंकरचा मेसेज येतो. तो मंजुळाला सांगतो की शुभंकर हा स्वराला घेण्यासाठी येत आहे. पिहू तिला तयार करणार होती ना, मी आलोच बघून असं म्हणत मल्हार लगेच रूम बाहेर पडतो. तेव्हा मंजुळा आणि स्वरा खूप रडत असतात. तर दुसरीकडे विजय हा क्षमाला म्हणत असतो की आपण किती स्वप्न पाहिली होती ना. मल्हारला कळेल की स्वरा त्याचीच मुलगी आहे, मग स्वरा याच घरात राहील, ती आपल्या या घराचा भाग बनेल, मग आपण तिचे खूप लाड करू. परंतु हे स्वप्न स्वप्नच राहिलं. तेव्हा क्षमा म्हणते, आपल्याला जरी मूल नसलं ना तरीही स्वराचा स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करायचा असं मी ठरवलं होतं. परंतु आता सगळंच बदललं. विजय म्हणत असतो, आई वडील होणं आपल्या नशिबातच नाही. तर क्षमा रडतच म्हणत असते, तुम्ही मल्हार भाऊजींना रिक्वेस्ट करा ना की स्वराला शुभंकर सोबत नको जाऊ देत, कारण आपल्याला देखील काही दिवस मिळतील. आपण शोधून काढू शकतो की स्वराने आपल्याला शपथ का दिली आहे ते, आणि मुळात तिने या घरातून का जावं, कारण ती मल्हार भाऊजींची मुलगी आहे. तर विजय म्हणत असतो, हा मल्हार सुद्धा एवढा मोठा चुकीचा निर्णय कसा घेऊ शकतो. तर क्षमा म्हणते, मुळात शुभंकर आणि स्वराचा DNA कसा मॅच झाला तेच मला कळत नाही. विजय म्हणतो, फक्त प्रश्न आणि प्रश्न, परंतु या स्वराने दिलेल्या शपथेमुळे आपण काहीच करू शकत नाही. तिला तर सगळं मान्य आहे ना. तेव्हा स्वरा दाराच्या आड लपून सर्व काही ऐकत असते. ती मनाशीच म्हणते, मी तुम्हाला कसं सांगू, मी जर हे केलं नाही तर मनुका काकू माझ्या खऱ्या बाबांना काहीतरी करेल. मला माफ करा, आज माझ्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्यानंतर मोनिका स्वरासाठी नवीन ड्रेस घेऊन आलेली असते. तर पिहू तिला छान तयार करत असते. त्याच वेळेला मंजुळा तिथे येते आणि विचारते, झालीस का तयार? त्यावर पिहू म्हणते, हो. आणि स्वरा छान दिसत आहे ना? मंजुळा म्हणते, हो. शेवटी ती बहीण कुणाची आहे? तर पिहू म्हणते, माझीच. आणि ती स्वराला सांगते, खरंच तू खूप लकी आणि स्वीट आहेस, म्हणूनच देवाने तुझे खरे बाबा परत इथे पाठवले. आता तर तू US ला सुद्धा जाणार आहेस. मला तुझे बाबा खूप आवडले. ते माझे बाबा नसले तरी त्यांनी माझ्यासाठी किती गिफ्ट्स आणले. माझे बाबाही US ला असायला हवे होते, मग मी पण तुझ्यासोबत तिकडेच आले असते. तेव्हा ते ऐकून मोनिकाचा चेहरा तर पूर्णपणे पडलेला असतो. तर इकडे मंजुळा पिहूला म्हणते, अगं सांच्याला दिवे लागण्याच्या वेळी असं बोलायचं
करायचं नसतं, कारण देव तथास्तू म्हणत असतो आणि आपली जवळची व्यक्ती जर दूर गेली ना तर ते खूप जिव्हारी लागतं. हो का नाही मोनिका मॅडम? तेव्हा ते ऐकून मोनिकाला मोठा धक्काच बसतो. ती रागानेच मंजुळाकडे पाहत असते. त्यानंतर शुभंकर घरी येतो. सर्वजण हॉलमध्ये जमलेले असतात. मल्हार स्वराची ट्रॉफी हातात घेत म्हणतो की स्वरा ज्या काही आठवणी या घरातून घेऊन जाणार आहे ना, त्यात ही आठवण सर्वात महत्त्वाची असेल. तिला मिळालेली ही ट्रॉफी. तर विजय म्हणतो, पण तिच्या बाबांकडे गेल्यानंतर ती तर आपल्याला विसरूनच जाईल. त्यावर स्वरा म्हणते, मला माझे बाबा परत मिळाल्याचा आनंद तर आहेच, परंतु तुमच्याशी असलेलं माझं नातं कधीही तुटणार नाही. तुम्हाला मी कधीही विसरू शकणार नाही. आणि ते ऐकून सर्वांचे डोळे पाणावलेले असतात. तेव्हा ती क्षमाला म्हणते की मावशी आई, मी तुला रोज फोन करीत जाईल. मला जर झोप आली नाही ना तर तू मला गोष्ट सांगत जा. आणि विजयला म्हणते की तुला माझं एक काम करावं लागेल. मी मोठी झाल्यानंतर माझ्यासाठी नवरा तुलाच शोधावा लागेल. आणि मावशी आईने माझ्यासाठी जे काही कपडे आणले आहेत ना, ते सगळे कपडे मी तिकडे घेऊन जाणार. मी ते कपडे घातले तर मला असंच वाटेल की माझ्या मावशी आईनेच मला तयार केलं आहे. त्यानंतर स्वरा आईला विचारते की मी तिकडे गेल्यानंतर मला पुरणपोळी कोण करून देईल? त्यावर आई म्हणत असतात की तू आत्ताच थोडी तिकडे जाणार आहेस. जोपर्यंत तू इथे आहेस ना तोपर्यंत मी कधीही तुला पुरणपोळी बनवून देईल. त्यावर शुभंकर सुद्धा म्हणतो की हो, स्वरा कधीही इथे येऊ शकते. तेव्हा स्वरा मंजुळाला म्हणते की आई, तू खरंच खूप मनापासून केलंस ग माझ्यासाठी सगळं. मग तुझ्या या कंदी पेढ्याला तू आशीर्वाद देणार नाहीस का? तर मंजुळा लगेच रडतच स्वराच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवत असते. तेव्हा स्वरा मामांना म्हणते की मनात काहीही राग ठेवू नकोस हा. त्यावर मामा म्हणतात की तू फक्त सुखी राहा, मला बाकी काहीच नको. तर इकडे मोनिका मनाशीच म्हणते की किती वेळ हा यांचा इमोशनल ड्रामा चालू राहणार काय माहिती. सर्वांचेच डोळे आता स्वरासाठी खूप पाणावलेले असतात. सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तेव्हा तू मला रोज फोन करशील ना, म्हणून स्वरा पिहूला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा मोनिका त्यांना बाजूला करत स्वराला म्हणते, काय गं स्वरा, तू मला विसरलीस का? तुझ्या मनुका काकूला तू थँक्स नाही म्हणणार? तर स्वरा खूप घाबरलेली असते. ती चिडूनच मोनिकाला म्हणते, तुम्हाला तर थँक्यू म्हणायलाच हवं ना, कारण तुमच्यामुळे तर मी माझ्या बाबांसोबत चालले आहे. तर मोनिका नाटक करत म्हणते, हो ग, तुला माहिती आहे का, मी रोज बाप्पाकडे एकच प्रार्थना करत होते की तुला तुझे खरे बाबा परत मिळू देत. तेव्हा शुभंकर सुद्धा मोनिकाकडे खूप रागाने पाहत असतो. तेव्हा मल्हार स्वराला म्हणतो, पाहिलंस का, बाप्पाने तुझी प्रार्थना ऐकली. तू रोज मनामध्ये त्याला हेच मागत होतीस ना की तुला तुझे बाबा परत मिळावे. मग बघ, आज बाप्पाने तुझी ही सुद्धा इच्छा पूर्ण केली आणि तुला तुझे खरे बाबा परत मिळाले. तेव्हा तो स्वराच्या तोंडावरून प्रेमानेच हात फिरवत म्हणतो, आता सध्या मला काय वाटतंय ना ते तुला मी नाही सांगू शकत. माझ्या चेहऱ्यावर हसू आणि दुःखसुद्धा आहे. तुला तुझे बाबा मिळाले, तू तुझ्या हक्काच्या घरात जाणार याचा मला आनंद आहे. परंतु तसंच आता तू या घरात नसणार, तुझा आवाज आम्हाला ऐकू येणार नाही याचं मला खूप दुःख वाटत आहे. परंतु तू इथून गेल्यानंतर ना मी आधीसारखा नसणार आहे. माझ्यातील खूप मोठा भाग तू तुझ्यासोबत घेऊन जाशील. मी, माझं गाणं हे सगळं काही आधीसारखं नसणार आहे. सगळं काही बदलणार. आणि एक गुरु म्हणून मी जेवढं तुला घडवलं ना तेवढंच एक शिष्य म्हणून तू सुद्धा मला घडवलं आहेस. तू फक्त माझी शिष्य नाहीस तर माझी एक उत्तम मुलगी आहेस. म्हणून तो स्वराला थँक्यू असं म्हणत तिच्या कपाळाचा किस घेतो. त्यानंतर मल्हार शुभंकरकडे स्वराची ट्रॉफी आणि तिने मिळवलेली अमाऊंट देत असतो. तेव्हा शुभंकर म्हणतो, माझ्या मुलीने कष्टाने मिळवलेली ट्रॉफी मी ठेवतो, परंतु ही जी काही अमाऊंट आहे ना, स्वरा ज्या आश्रमामध्ये होती त्या आश्रमात तू ही डोनेट कर. तेवढ्यात मामा स्वराच्या बॅगा घेऊन बाहेर येतात. मल्हार स्वराजवळ जातो तर स्वरा लगेच मल्हारच्या तोंडावर हात ठेवत म्हणते की आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासाठी काही नाही केलं. माझा जीव वाचवलात, माझा आवाज परत यावा म्हणून तुम्ही स्वतःचं गाणं सोडलत. तुम्ही तुमचं वचन पूर्ण केलं, माझ्या खऱ्या बाबांना शोधलत. तर मल्हार म्हणतो, बाळा, तुझे आणि माझे काही ऋणानुबंध आहेत मला नाही माहीत. कधी कधी तर मला असं वाटतं तू माझी शिष्य नाही तर तू माझी मुलगीच आहेस. ते ऐकून स्वराला खूप वाईट वाटत असतं. तर मल्हार म्हणतो, तुझ्यासाठी ना जाण्यापूर्वी एक भेट आहे. तेव्हा तो स्वराला डोळे बंद करण्यासाठी सांगतो व तिच्या हातावर एक माउथ ऑर्गन ठेवतो. तर स्वरा खूप खुश होते.
तेव्हा मल्हार स्वरासाठी एक गाणंसुद्धा वाजवत असतो आणि ते गाणं ऐकून स्वराच्या सर्व आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात. ती मोठ्यानेच ओरडून म्हणते की बाबा थांबा. ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते. तर मोनिका चिडूनच विचारते, तू त्याला बाबा कसं म्हणालीस? स्वरा खूपच घाबरलेली असते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.